आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडे। प्रदीप, आणखी काय महत्त्वाचे मुद्दे? सिब्बल यांना एक महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे। कपिल सिब्बलांनी कोर्टामध्ये युक्तिवाद केला की एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरून जे आहे विधिमंडळ गटनेते पदावरून हटवण्यात आलेलं होतं। जर मग विधिमंडळ गटनेते पदावरून हटवलेलं आहे तर मग विधिमंडळ गटनेत्या पदावरून हटवत असताना सदस्यांच्या स्वाक्षरी ज्या आहेत त्या घेतलेल्या होत्या का, अशा पद्धतीची विचारणा कोर्टाने केलेली आहे। मात्र कपिल सिब्बल म्हणतायत की शिवसेना पक्षाची ही घटना जी आहे याचे सर्व अधिकार ते पक्षप्रमुखांना देण्यात आलेले आहेत। त्यामुळे सदस्यांची स्वाक्षरी नसली तरी सुद्धा पक्षप्रमुख जे आहेत ते याच्यामध्ये निर्णय घेऊ शकतात। त्यामुळे या सगळ्या पक्षाची घटनांमध्ये हे नमूद करण्यात आलेलं आहे असं कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र कपिल सिब्बल हे वारंवार सांगतात की पक्षाचा जो व्हीप आहे तो अतिशय महत्त्वाचा असतो आणि या व्हीपचं उल्लंघन जे आहे ते आमदारांकडून करण्यात आलेलं आहे। सुरुवातीला ज्यावेळेस 21 तारखेला त्यांना व्हीप बजावण्यात आला त्यावेळेस आमदार आले नाही। मग मात्र पुन्हा 26 तारखेला जे आहे ते उद्धव ठाकरेंनी बैठक बोलावलेली होती। त्या बैठकीची नोटीस ज्या आहे त्या आमदारांना देण्यात आलेल्या होत्या। मात्र तरी सुद्धा सुनील प्रभू यांचा व्हीप जो आहे तो आमदारांनी पाळला नाही आणि या नोटीस ज्या आहेत त्या आमदारांना मिळाल्या होत्या। मात्र तरी सुद्धा ते आमदार जे आहे ते बैठकीला उपस्थित राहिलेले नव्हते। त्यामुळे भरत गोगावले हे जे आहे ते व्हीप असू शकत नाही, तर सुनील प्रभू हेच व्हीप जे आहे ते अधिकृत पक्षाचे व्हीप ठरतात अशा पद्धतीचा युक्तिवाद या ठिकाणी आपल्याला कपिल सिब्बल करताना पाहायला मिळतात। मात्र हे सगळे आमदार एकनाथ शिंदेसोबत जे गेलेले होते ते बैठकीला अनुपस्थित होते, त्याची पुष्टी सुद्धा आमदारांनी केलेली होती आणि महाराष्ट्रामधून हे सगळे आमदार जे आहेत एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरतला गेलेले होते। त्यामुळे हा काही योगायोग नाही, हे सगळं ठरवून करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर राज्यपालांनी बहुमत चाचणी जी आहे ती करण्यासाठी बोलवलेलं होतं। मात्र त्यावरती सुद्धा राज्यपालांनी बहुमत चाचणीसाठी बोलवलं, त्यावरती कोर्टानं सुद्धा ताशेरे उडलेले होते। हा सुद्धा युक्तिवाद जो आहे तो या ठिकाणी कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आलेला आहे। मात्र कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू असतानाच आपण पाहतोय की कपिल सिब्बल यांनी कोर्टासमोर जे मांडलेले मुद्दे आहेत, पक्षाची घटना, त्याचबरोबर पक्षाचा व्हीप, उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्षाचे असलेले अधिकार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आमदार त्यांनी पक्षाच्या विरोधात केलेली कृती, केंद्रीय निवडणूक आयोगानं पक्षाचं चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिलेला पक्ष हे कसं विरोधी आहे। आपण पाहतो की याचा युक्तिवाद जे आहे ते कपिल सिब्बल करताना पाहायला मिळतात। मात्र कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादातले महत्त्वाचे मुद्दे जर पाहिले तर म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोग जो आहे तो पक्षाची घटना आमच्याकडे नाही असं कसं म्हणू शकतं। पक्षाच्या घटनेमध्ये हे सगळे बदल करण्यात आलेले आहेत, त्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेली होती। एकनाथ शिंदे यांची नियुक्ती स्वतः उद्धव ठाकरेंनी केलेली होती। सुनील प्रभू हेच आमचे व्हीप आहेत आणि बैठकीला बोलावून सुद्धा हे आमदार जे आहेत ते उपस्थित राहिले नाहीत। हा घटनाक्रम जो आहे तो केंद्रीय निवडणूक आयोगानं लक्षात घ्यायला हवा होता। अशा पद्धतीचे युक्तिवाद जो आहे तो कपिल सिब्बल करतायत। त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगानं पक्षाची घटनेच्या विरोधामध्ये एकनाथ शिंदे यांना दिलेलं पक्ष आणि पक्षाचं चिन्ह याचा निर्णय कसा चुकीचा आहे पटवून देताना आपल्याला पाहायला मिळतं। नक्कीच प्रदीप, आणि आता आपण पाहतोय की सिब्बल यांची युक्तिवादानंतर तीनही न्यायाधीशांनी आपापसामध्ये चर्चा केलेली आहे। कपिल सिब्बल या ठिकाणी घटनाक्रम मांडत आहेत। कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू असताना तीनही न्यायाधीशांची चर्चा। तर प्रभूंनी सर्व आमदारांना बैठकीची नोटीस पाठवली होती असं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। सिब्बल यांच्या या युक्तिवादानंतर आता तिन्ही न्यायाधीशांमध्ये चर्चा सुरू आहे। तर 26 जून रोजी ठाकरेंनी पुन्हा आमदारांची बैठक बोलावली होती असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलेला आहे। ठाकरेंच्या बैठकीची नोटीस सुनील प्रभू यांनी सर्व आमदारांना नोटीस दिली होती असं सिब्बल म्हणाले। तर नोटीस मिळून सुद्धा आमदार बैठकीसाठी अनुपस्थित राहिले असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलाय। बैठकीला अनुपस्थित राहिलेले सर्व आमदार गुवाहाटीला गेले होते असं देखील त्यांनी म्हटलं। तर गुवाहाटीला गेल्याची आमदारांनी पुष्टी केली होती असा युक्तिवाद देखील कपिल सिब्बल यांनी केलाय। महाराष्ट्रातून सर्व सुरतला गेले हा योगायोग नाही असंही सिब्बल म्हणाले। राज्यपालांनी बहुमत चाचणी घेतली होती, राज्यपालांच्या भूमिकेवर कोर्टानं त्यावेळेला ताशेरे ओढले होते असं देखील कपिल सिब्बल यांनी कोर्टासमोर मांडलेलं आहे। तर सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू असतानाच तीनही न्यायाधीशांनी आपापसामध्ये चर्चा केलेली आहे। शिवसेना पक्षचिन्ह सुनावणी संदर्भातले हे अपडेट आपण पाहतोय। कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू आहे, त्यानंतर तीनही न्यायाधीशांनी आता चर्चा केलेली आहे। तर सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू असताना तीनही न्यायाधीशांची चर्चा, यामध्ये कपिल सिब्बल यांनी संपूर्ण घटनाक्रम मांडलेला आहे। विधान परिषद निवडणुकांमध्ये झालेलं क्रॉस वोटिंग आणि त्यानंतर निघून गेलेले सगळे आमदार या संदर्भातली माहिती कपिल सिब्बल यांनी कोर्टासमोर मांडलेली आहे। राज्यपालांच्या भूमिकेवर त्यावेळेला कोर्टानं ताशेरे ओढले होते असं देखील सिब्बल यांनी कोर्टासमोर सांगितलं। राज्यपालांनी बहुमत चाचणी घेतली होती असं देखील सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। राज्यपालांच्या भूमिकेवर सिब्बल यांनी वक्तव्य केलं। राज्यपालांनी बहुमत चाचणी घेतली होती असंही सिब्बल यांनी नमूद केलेलं आहे। राज्यपालांच्या भूमिकेवर कोर्टानं ताशेरे ओढल्याचंही सिब्बल म्हणाले। तर बैठकीला अनुपस्थित राहिलेले सर्व आमदार गुवाहाटीला गेले होते असं देखील सिब्बल म्हणतात।
तर गुवाहाटीला गेल्याची आमदारांनी पुष्टी केली होती असं देखील सिब्बल यांनी म्हटलं. महाराष्ट्रामधून सर्व सुरतला गेले हा काही योगायोग नाही असं देखील सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. संपूर्ण घटनाक्रमच त्यांनी बोलून दाखवलेले आहे. नियुक्तीची माहिती निवडणूक आयोगाला दिली होती असं देखील सिब्बल यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर आता तीनही न्यायाधीशांमध्ये चर्चा सुरू असल्याचं कळतंय. तर चंद्रचूड म्हणाले, राजकीय विधिमंडळ पक्ष एकत्र करता येत नाही. जुन्या अपात्रतेबाबत निर्णय न घेणं लोकशाहीसाठी घातक नाही का? आधी 31 आमदार गुवाहाटीला गेले, नंतर 39 झाले असं सिब्बल यांनी म्हटलं. चंद्रचूड म्हणाले होते की राजकीय आणि विधिमंडळ पक्ष हा एकत्र करता येत नाही, म्हणजे हे दोन वेगळे पक्ष आहेत असं देखील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे. हे अपडेट समोर आले. आधी 31 आमदार गुवाहाटीला गेले आणि त्यानंतर 39 झाले असंही सिब्बल यांनी नमूद केलेलं आहे. तर विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष आणि विधिमंडळाचा नेता आणि राजकीय पक्षाचा नेता या संदर्भातला युक्तिवाद देखील कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. तर आधी 31 आमदार गुवाहाटीला गेले आणि त्यानंतर 39 झाले असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला. त्यानंतर चंद्रचूड यांनी म्हटलेलं आहे, जुन्या अपात्रतेबाबत निर्णय न घेणं हे लोकशाहीसाठी घातक नाहीये का हा सवाल उपस्थित झालेला आहे. तर आधी 31 आमदार जाणं आणि त्यानंतर 39 आमदार होणं म्हणजे हे ठरवून करण्यात आलेलं होतं, हा काही योगायोग नाही असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. जुन्या अपात्रतेसंदर्भात देखील त्यांचा युक्तिवाद सुरू आहे. कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू असताना तीनही न्यायाधीशांनी आपापसात चर्चा देखील केलेली आहे. सध्या चर्चा झाल्यानंतर आता कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू झाल्यानंतर या तीनही न्यायाधीशांनी आपापसात चर्चा केलेली आहे. चंद्रचूड यानंतर म्हणाले की राजकीय विधिमंडळ पक्ष एकत्र करता येत नाही. एवढंच नाही तर जुन्या अपात्रतेबाबत निर्णय न घेणं लोकशाहीसाठी घातक नाही का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. आधी 31 आमदार गुवाहाटीला गेले, नंतर 39 झाले, म्हणजे हा काही योगायोग असू शकत नाही असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. 39 आमदार झाल्यानंतर सरकार स्थापनेचा निर्णय घेण्यात आला असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. तर कपिल सिब्बल यांनी संपूर्ण घटनाक्रम आतापर्यंतचा या ठिकाणी मांडलेला आहे. जुन्या अपात्रतेसंदर्भात निर्णय न घेणं लोकशाहीसाठी घातक नाही का असा सवाल देखील सिब्बल यांनी केलेला आहे. राजकीय विधिमंडळ पक्ष एकत्र करता येत नाही असं चंद्रचूड यांनी म्हटलेलं आहे. जुन्या अपात्रतेबाबत निर्णय न घेणं हे लोकशाहीसाठी घातक नाही का असा सवालही त्यांनी विचारला. अशा प्रकारचं वातावरण तयार करणं हे निवडणुकांवर प्रभाव टाकण्यासारखं आहे असा युक्तिवाद देखील कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. 31 आमदार गुवाहाटीला गेल्यानंतर 39 झाले आणि त्यानंतर आपण सरकार स्थापन करू शकतो असं त्यांना वाटलं असा युक्तिवाद देखील सिब्बल यांनी केलेला आहे. तर 39 आमदार झाल्यानंतर आपण सरकार स्थापन करतो हे त्यांना कळलं असं सिब्बल यांनी म्हटलं. तर सुनावणीत काय काय झाले ते पाहूया. चंद्रचूड म्हणाले, राजकीय विधिमंडळ पक्ष एकत्र करता येत नाही. जुन्या अपात्रतेबाबत निर्णय न घेणं लोकशाहीसाठी घातक नाही का असा सवाल सिब्बल यांनी केला आहे. याआधी 31 आमदार गुवाहाटीला गेले आणि नंतर 39 झाले असंही सिब्बल यांनी म्हटलं. तर 39 आमदार झाल्यानंतर आपण सरकार स्थापन करतो हे त्यांना समजलं असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. अशा प्रकारचं वातावरण तयार करून सगळ्या निवडणुकीवर प्रभाव पडला असंही सिब्बल म्हणाले. 26 जूनला ठाकरेंनी पुन्हा एकदा आमदारांची बैठक बोलावली होती असं सिब्बल यांनी म्हटलं. ठाकरेंच्या बैठकीची नोटीस सुनील प्रभूंनी सर्व आमदारांना दिली होती असंही सिब्बल म्हणाले. तर आतापर्यंतचा घटनाक्रम या ठिकाणी सिब्बल सांगतायत. नोटीस मिळून सुद्धा आमदार बैठकीसाठी अनुपस्थित राहिले असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलेला आहे. बैठकीला अनुपस्थित राहिलेले सर्व आमदार गुवाहाटीला गेले होते असं सिब्बल यांनी म्हटलं. तर गुवाहाटीला गेल्याची आमदारांनी पुष्टी केली होती असं देखील सिब्बल यांनी म्हटलंय. महाराष्ट्रातून सर्व सुरतला गेले हा योगायोग नाही असंही सिब्बल म्हणाले. तर राज्यपालांनी बहुमत चाचणी घेतली होती. राज्यपालांच्या या भूमिकेवर कोर्टानं ताशेरे ओढले होते असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. चंद्रचूड यावर म्हणाले, राजकीय आणि विधिमंडळ पक्ष एकत्र करता येत नाही अशी टिप्पणी त्यांनी केलेली आहे. तर जुन्या अपात्रतेसंदर्भात निर्णय न घेणं लोकशाहीसाठी घातक नाही का असा सवाल या ठिकाणी सिब्बल यांनी केलेला आहे. तर शिवसेना पक्ष आणि चिन्ह त्याचबरोबर आमदार अपात्रता प्रकरणामध्ये ही सुनावणी सुरू आहे. यावर सिब्बल यांनी संपूर्ण घटनाक्रम या ठिकाणी मांडलेला आहे. तर अशा प्रकारचं वातावरण तयार करून सगळ्या निवडणुकीवर याचा प्रभाव पडला. चंद्रचूड यांनी ही टिप्पणी केलेली आहे. राजकीय विधिमंडळ पक्ष एकत्र करता येत नाही आणि जुन्या अपात्रतेबाबत निर्णय घेण्यासंदर्भात देखील त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू असताना तीनही न्यायाधीशांची चर्चा झालेली आहे.
तर सिब्बल यांच्याकडनं संपूर्ण घटनाक्रम या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे। त्याचबरोबर राजकीय पक्ष नेता हा प्रमुख की मग विधिमंडळाचा पक्ष हा खरा पक्ष या संदर्भातला हा युक्तिवाद होता। त्यामध्ये राजकीय पक्षच सर्वोच्च आणि त्याचा नेता जो आहे तोच सगळे निर्णय घेतो असं सिब्बल यांनी या ठिकाणी मांडलेलं आहे। पक्षाची घटना देखील त्यांनी कोर्टासमोर इथे मांडलेली आहे। सुरुवातीपासून नेमकं काय काय झालं हे देखील कपिल सिब्बल यांनी युक्तिवादादरम्यान बोलून दाखवलेलं आहे आणि